नमस्कार सर्वांना. माझ्या सुखद संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर इथे बघू शकता इंडक्शनवरची भाकरी, तीसुद्धा नाचण्याची. काल मी ह्याच्यावरती मच्छी फ्राय, मच्छीचं कालवण, फक्त लोखंडी बेस इझी बसतो त्याच्यावरती. इथे बघू शकता तुम्ही भाकरी माझी मस्त फुलत होती. आता मी पलटली तेव्हा ती फुलायची थांबली. तवा माझा पूर्णपणे नाही हे झालेला आहे, पण जेवढा चवी चिकटला आहे त्याच्यामध्येही शेकलेली आहे. तरी बघू शकता छान प्रकारे भाकरी आपली ही झालेली आहे. तर आता मी हे इथे बारीक करते आणि आता मी यावरती करणार आहे काप फ्राय सुरणाची. पण थोडा वेळ बारीक करूया इंडक्शन आणि आपण कापायची तयारी करूया. सकाळी उकड्या तांदळाचा पण कुकर मी त्याच्यावरतीच लावला आणि छानपैकी पेस्ट तयार करून घेतली होती. आणि आता सुरणाची कापं पण करून घेणार आहे ह्याच तव्यावर. तर आता आपण ही फ्लेम वाढवूया. आता कापांना मी पीठ लावून घेतलं आहे. तर छानपैकी आपण ही तळून घेऊया. अजून एक मिनिट टेम्परेचर वाढवलं आहे. तापलं का बघूया. इंडक्शनवरती पटकन तापतं तेल वगैरे. सुरणाची कापं कापं झालीत काय बघूया साईडने. परफेक्ट. आधी पण तुम्ही बघितलं आहे मी माझ्या इंडक्शनमध्ये हा छोट्या कुकरमध्ये पण आता हा गॅसवर ठेवला. ॲक्च्युली भात मी ह्याच्यावरतीच करून घेतला होता इंडक्शनवरती, पण मी तो साईडला गॅसवरतीच त्याला उतरवून ठेवला, इथे खाली न ठेवता, कारण छोटा मुलगा फिरत असतो किचनमध्ये म्हणून. तर भात उसळी असतील तर मी त्या छोट्या कुकरमध्ये लावायचे पहिले, म्हणजे अजूनही लावते. त्यामुळे तसा गॅसचा मला इतकासा तुटवडा येणार नाही. फक्त एवढंच की मी टिफिन सेवा तात्पुरता आता आधी बंद केलेली आहे, कारण गेल्या महिन्यामध्ये थोडा आमच्याकडे एक प्रॉब्लेम झालेला. तर त्याच्यामुळे मी ते पर्सनल, आणि आता मुलांच्या एक्झाम पण आहे, त्यामुळे मी ती टिफिन सर्विस बंद केली होती. पण असं वाटतं की केली ती बरं झालं, कारण आता ह्याच्यामध्ये चपात्या नाही जमल्या असत्या, कारण हा लोखंडी तव्यावरती आज भाकरीचा मी प्रयोग केला आहे. कारण मी आधी केलं नव्हतं इंडक्शनवर. दुसरी माझी एक छोटी कढई आहे लोखंडी, तिच्यामध्ये मी अंडा मसाला वगैरे ह्या गोष्टी केल्या होत्या, पण भाकरी किंवा चपाती मी ह्याच्यावर केली नव्हती इंडक्शनवरती, कारण माझ्याकडे तसा तवा नव्हता. पण मी काल माझ्या त्या लोखंडी पॅनमध्ये मच्छी फ्राय केली. मग म्हटलं आज तव्यावरती ह्या कापं होतात का बघूया. आधी म्हटलं भाकरी बघूया होते का. तर तवा ॲक्सेप्ट केला त्यामुळे, म्हणजे लोखंड ॲक्सेप्ट करतं. असं नाही की त्याला इंडक्शन बेसचंच भांडं हवं, फक्त तुम्ही हीट त्याला कंटिन्यू लागेल ह्याची दक्षता घ्यायला हवी, नाही मग टेम्परेचर आपल्याला असं वाढवावं लागतं. मी आता नॉर्मलला ठेवलं आहे, म्हणजे 800 मीडियम आहे, 1200-1400 हे हाय आहे. तर आता आपली कापं इथं बघू शकता तुम्ही छान झालेली आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. थँक्यू.